आज तोडून घेत आहोत भेंड्या, कारण काही काही भेंड्या मोठ्या होऊन जातात, काही काही छोट्या राहतात. त्यामुळे जे जे मोठे मोठे झालेले आहेत ते काढून घ्याव्या लागतात आणि नंतर परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या तोडून आणि मग त्याची भाजी करावी लागते. तर सगळ्या संगच मोठ्या नाही होत भेंड्या, काही छोट्या काही मोठ्या. तर मोठे मोठे तोडून घेणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला पूर्ण तोड्यावर. कारण काय होतं, एका हातात मोबाईल धरून एका हाताने भेंडी नाही तोडता येत, कारण ते झाडं म्हणजे फस जागेवर आहे ना, तर एका उपटून यायची भीती वाटते म्हणून. तर मी तुम्हाला दाखवतेच पूर्ण तोडल्यावर किती निघालेल्या. थोड्याच निघालेल्या आहेत. आणि कारले पण, हे कारले तोडून घेत आहे, कारण ना ते जळायला लागलेलं आहे वेल, का माहिती काय. तर बरेच कारले असे पिवळे होऊन गेलेले आहेत आणि हे 2 चांगले राहिले होते तर हे काढून घेतलेले आहेत. आणि जे छोटे छोटे आहेत ते म्हणजे ना असे गोल गोलच होतात, असे मोठे मोठे नाही होत, ते पण काढून घेत आहे. तर एवढे सगळे भेंडी आणि कारले निघालेले आहेत. आणि मी गुलाबाला फुटवे येण्यासाठी पण गुलाबाला नाही तसं सगळ्याच भाजीपाल्यासाठी बनवलेलं आहे. एकदम थोडंसं बनवलेलं आहे लिक्विड. तर मी आता पूजेसाठी फुलं तोडून घेणार आहे. खूप सारे फुलं साचले होते, कारण शेतात आपल्या गव्हाचं खळं चालू होतं आणि त्या राहड्यात गहू वाळायचे, हे करायचे, त्या राहड्यात आपलं फुलं वगैरे एवढे तोडणं नव्हतं झालं आपलं. साधी साधी देवपूजा चालली होती. तर आता भरपूर सारे फुलं असे तोडून घेतलेले आहेत. गुलाबच जास्त साचले होते, कारण गुलाब खूप प्रमाणात आलेले आहेत. मी मागं पण एक लिक्विड बनवलं होतं, ते स्पेशल गुलाबासाठी होतं, पण मला त्याचा व्हिडिओ नाही बनवता आला. तर भरपूर सारे बघा, इतके किती छान कलर आहे ना. मला याचा फोटो घ्यायचा होता पण विसरलेच बरं मी. आणि शेवंती पण तोडून घेणार आहे आणि अस्टर पण. बघा फांदीच तुटून आली माझ्याकडून गडबडीत. आणि एवढे सगळे फुलं आपले असे मस्त निघालेले आहेत. काय होतं ना, आणि कैऱ्या बघा थोड्याच आहेत, तो खूप मोठे मोठे झालेले आहेत, काही गळालेले आहेत, काही आहेत. हे बघा अशा प्रकारे आपल्या झाडाला आंबे लागलेले आहेत, म्हणजे कैऱ्याच आहेत, अजून छोटे छोटे आहेत. हे बघू शकता मस्त अशा. आणि नंतर मी बनवलेलं आहे कांद्याचं टलपरापासून एक लिक्विड. ते लिक्विड काय आज घालणार नाही, हे 5 दिवस ठेवायचं आहे. आणि हे पाणी भाजीपाल्याला आणि फुलझाडांना पण द्यायचं आहे, सगळ्या झाडांना, फुल फळ आणि भाजीपाला पण. तर एवढी बकेट पाणी भरून ठेवणार आहे. आणि अजून त्याच्यात टाकायच्या टायमाला मी त्यात काय काय टाकणार आहे ते पण दाखवेल, कारण मागच्या व्हिडिओ नाही करता आला. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शेतात, कारण अजून गव्हाला ऊन देणं चालू आहे, काही बाकीच्या गव्हाला. तर कांदे चक्कर मारायला गेलो होतो. तर हे बघा असे आहेत आपले कांदे. हे आपण लावलेला पण व्हिडिओ आहेच त्याचावाला, तुम्हाला तर माहिती आहे. ज्यावेळेस आपण कांदे लावले त्यावेळेस पण. आणि भरपूर छान असा कांदा आलेला आहे आणि कांदे पण छान लागलेले आहेत. तर हा आपला 3 एकर कांदा आहे. तर कसा वाटला कांदा ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ नक्की बघत जा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की एकदा चॅनलला भेट द्या. आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत माझे, ते पण नक्की बघत जा. रांगोळीचे आहेत छान छान रांगोळ्या. माझ्या चॅनलचं तेच एक आहे की देवघरासमोर काढण्यासाठी रांगोळी आणि देवासाठी फुलं. तर नक्की माझे शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पण बघत आहे. बघा अशा प्रकारे आपले कांदे लागलेले आहेत. तर खूप ऊन आहे आणि त्या दिवशी गारीचा पाऊस झालेला आहे इकडे. तर त्यामुळे बघा ही जमीन पण आता अशी झालेली आहे. तर भरपूरसा कांदा आपला छान असा आलेला आहे, म्हणजे अजून तर छान आहे. आता इथून पुढे देवाच्या हातात आहे, तर बघू शकता इतका सारा आहे आणि खूप छान पण आलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला भेट द्या, म्हणजे सगळ्यांच्याच चॅनलला भेट द्या, सगळ्यांना एकमेकाला सपोर्ट करत चला, सगळ्यांना पुढे घेऊन चला. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि इथून पुढे म्हणजे जे व्हिडिओ येणार आहेत ते पण नक्की पूर्ण बघत जा, कारण पूर्ण व्हिडिओ बघितला तरच आपल्याला फायदा असतो. थोडंसं काय काय जे मोठे मोठे व्हिडिओ असतात ते तरी 2-3 मिनटाचा बघितला तरी चालतो, पण जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते पूर्ण बघत जा, कारण त्यामुळेच आपल्याला फायदा होतो. आणि आपल्या व्हिडिओला म्हणजे रेंज पण भेटते, म्हणजे नाही का वर जाण्यासाठी, म्हणजे व्हिडिओ समोर जाण्यासाठी. कारण अर्धा व्हिडिओ सोडला की मग काय ते हे होऊन जातं व्हिडिओचं. तर बघू शकता छान असा कांदा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. चला भेटू परत.